अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी राष्ट्रवादीची ताकद खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी उभी करून या विजयाचा वाटा उचलला। खासदार मुरलीधर मोहोळ आणि राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे एकमेकांवर भावाप्रमाणे प्रेम आहे। खासदार मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाल्यानंतर सत्काराच्या वेळी अलका टॉकीज चौकात दीपक भाऊ येताच अण्णा खाली उतरून आपल्या मित्राच्या गळ्यात पडून कडकडून मिठी मारत खरा आनंद व्यक्त केला। दीपक मानकर यांनी यांच्या वतीनं तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वतीनं मुरलीधर मोहोळ यांचे मनापासून कौतुक करत अभिनंदन केलं। या प्रसंगी दीपक भाऊ यांनी शाही पगडी देऊन खासदार मुरली अण्णा यांचा सन्मान केला आणि एकच जल्लोष यावेळी कार्यकर्त्यांनी केला। आपल्या जीवनक्रमामध्ये जे काम केलेलं आहे त्याला न्याय आज खऱ्या अर्थाने मिळाले। आणि मी इलेक्शनच्या आधीच सांगितलं होतं की मुरलीचे सूर हे लोकसभेमध्ये संसदेमध्ये वाजण्याशिवाय राहणार नाही आणि ते आता वाजायला लागले। पण आज तुम्ही सर्वांनी मिळून यश मिळवले, त्याविषयी काय सांगता? त्याच्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून आमचे नेते आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्ण ताकद मुरलीधर मोहोळ यांच्याकरता या पुणे शहरामध्ये लागलेली होती आणि प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांनी काम केल्यामुळे हे यश आहे असं म्हटलं तरी काही चुकून नाही। हे होते राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर। आज त्यांनी जे सांगितलं त्यांचा आनंद गगनात झालाय, कारण मुरलीधर मोहोळ एक खासदार झाले।